आणि मी ते घेऊन स्टार दिशी मारलं जमिनीवर. देन वी टूक अन एक्झिट अँड वी आर लाईक आम्ही विंग्समध्ये आणि आय एम ओके झालं ओके चलो अभि नेक्स्ट. देर वॉज आणि कोणाची तरी एंट्री होती, ठीक आहे, अनदर कॅरेक्टर. ही वॉज अबाउट टू एंटर द स्टेज अँड द रूम, आणि ते घरात त्याची एंट्री होती. अँड ही वॉज प्रिपेरिंग इन द विंग. मी त्याला बघू शकतोय की बाबा ही इज प्रिपेरिंग फॉर द कॅरेक्टर, लाईक ओके नाउ अभी मैं जाऊंगा, ओके नाउ अभी मैं एंट्री करूंगा. इज नॉट गोइंग. वो एंट्री ही नहीं ले रहा भाई. हम यहाँ पे दोनों सोच रहे हैं अरे ये अंदर क्यों नहीं जा रहा, हाथ का जात नहीं है. हाँ ही इज ओके. ये असं असं करत आहे तो, बट ही इज नॉट एंटरिंग द स्टेज. देन आर डिरेक्टर, त्यांना समजलं की बाबा काहीतरी झालेलं आहे पाठीमागं. ही वॉज नॉट एबल टू सी ना, तर त्यांना वाटलं की आपण थांबूया. ओके कट असं बोलले त्यांनी. मग सगळे आले, कॅरेक्टर्स आले समोर. अँड त्याला विचारलं की बाबा ज्याची एंट्री होती त्याला विचारलं की बाबा काय झालं तुला, तू का गेला नाहीस. मग तो म्हटला की सर मी घाबरलो सर हे तेजसने असं ते किटली फेकून मारली ना सर, मला सर असं घाबरलो सर, मला काय करायचं समजलं नाही. असं बोलला. अँड उसके बाद क्या हुआ, आर डिरेक्टर राजेश राणे सर त्यांनी काय केले, मला बोलवले बाबा तेजस जरा ये, आणि तू केलास बरोबर केलास, सोड जरा बघून केलं पाहिजेस तू. आता ते कपाट ते सचिनवरती पडलं असतं तर असं त्यांनी मला बोलले, एक्सप्लेन त्यांनी केले. यू शुड नो द सराउंडिंग्स, यू शुड हॅव सम प्रेझेन्स, की बाबा तू घेतोयस किटली, केला सगळं सीन बरोबर झालं, कर ते कपाट सचिनवर पडलं असतं. हे सगळं मला एक्सप्लेन केले. अँड त्यांना काहीतरी दिसलं वाटतं माझ्या डोळ्यामध्ये. अँड व्हॉट ही आस्क्ड मी वॉज, तुला ॲक्टर का बनायचा.